संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे। त्यांच्या कपादान कथे गावला, बाबा करू तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची। त्यांच्या कपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं तेजभोजस्फुरद्दिक्प्रदेशं। विधीन्द्रान्द्रिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। मुखं करोति वाचालं, पंगुलंघयते गिरिं।
यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती प्रतिष्ठान गोदातटीचा निवासी सदा प्रिय जो सकळ ही वैष्णव जनाची तयाच्या चरणी ठेवी तुम्ही माथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो तुमचा लागलो तुमचा लागलो तुमचा लागलो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकार करावा अविहीर प्राप्त स्थळी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान पंढरीश परमात्म्याचे अंतःकरणातले प्रेमयुक्त भक्त असणारे नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय हा आहे भक्त संत साधू कसे असतात ते कोणत्या गुणांनी युक्त असतात याचं विस्तृत विवेचन महाराज प्रस्तुत अभंगातून करतात विठाला हो कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं आवश्यक आहे आपल्या पंचकृषीतील महान भगवत भक्त महान साधू परम आदरणीय प्रातस्मरणीय लखनगिरीजी बाबा लखनगिरीजी महाराज यांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी अत्यंत गोदा माईच्या पवित्र सानिध्यात आणि याच ठिकाणी मला वाटतं हा मठच आहे का नाही याच मठामध्ये महाराजांच्या साधक हा साधनेसाठी योग्य जागा निवड करीत असतो आणि पूज्य महाराजांनी या अत्यंत पवित्र जागेची निवड केली ही काय साधी सोपी आणि इतकी आपल्याला वाटतं इतकी सहज गोष्ट नाही या मातीची पुण्याई आहे या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू या मातीची एवढी पुण्य आहे की या मातीचा गंध टिळा आपण माथ्यावर लावला पाहिजे अधिकारी संत या जागेची निवड करतात या सप्ताहातली आजची चतुर्थ दिनाची सेवा 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे क्रमप्राप्त स्वर्गवासी भीमराज नामदेव पाटील रक्ताटे यांच्या स्मरणार्थ श्री आबा भीमराज रक्ताटे यांनी लावून दिलेला मेळ आणि सुरुवातीला मला ब्रह्मणध्वनीद्वारे संपर्क करणारे आपल्या गावातील महाजन महाराज आपण कुठे आहेत महाजन महाराज आपण पूज्य महाराज महाजन महाराज आपल्या चरणी साष्टांग दंडवत करतो त्यानंतर या ठिकाणी बरेच परिचयाची मंडळी आहेत आपल्या गावामध्ये गायनाच्या क्षेत्रातले नावलौकिक असणारे व्यक्ती आहेत पखावाजाची साथ करणारे परमादरणीय महाराज भोसले महाराज वाह क्या बात है भोसले महाराजांचा हात काय सुंदर आहे
किती छान. हो, आणि आहेत भोसले आणि दिसतातही भोसले. क्या बात आहे. आमची सुरुवातीची चालीची साथ संगत करणारे महाराज परम आदरणीय शिंदे महाराज, काय गोड साथ संगत केली. वा, मला तर वाटलं 2 तास चालच ऐकावी. महाराजांना साथ करणारे भिवर महाराज, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपण सर्व इनेकरी दादा आमचे बाबा आहेत, पूज्य बाबा आहेत, वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, आपल्यासारखे जुने जाणकार जाणते श्रोते आहेत. आपण सर्व प्रभू महेशाची या मूर्ती आहात. आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या माता भगिनी आहेत, विशेषतः साऊंड सिस्टीम वाले आहेत, त्यांचंच असणारं ते काय यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा आहे, ते आपण सर्वांनी पाहावं. विशेषतः माझ्या पाठीमागं उभे असलेले बाळ गोपाळ आहेत बरं का. फक्त गाडीदा माणसं जा बापा, कोण होते गाडी चालवायला, बारकच होतं ते गाडी, त्याचा पाय पुरत नव्हता, ते गाडीवर होतं. आपण सगळेजण आहात, आपल्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, प्रस्तुत अभंग भगवंताच्या अंतःकरणातले भक्त नामदेव महाराज यांचा आहे. नामदेव महाराज अभंगाद्वारे सांगतात कसे किती थोर आहेत हे महात्मे, किती साधू, किती थोर आहेत, किती महान आहेत. हो, अपपर भाव लेखत नाहीत. हो, त्यांच्या अंतःकरणात किती मोठ्या प्रमाणात दया असते. आणि 2 दृष्टांत देतात, 3 दृष्टांत देतात, नवे नवे लाख दृष्टांत दिले तरी या संतांची तुलना त्या दृष्टांतात कशातच होऊ शकत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतात थोर आहेत, थोर आहेत, थोर आहेत. हो, महात्म्य विषद करतात महाराज, साधूंचं महात्म्य विषद करतात. हो, गायीचं आणि संतांची तुलना करून सांगतात महाराज. हो, ज्याप्रमाणे निस्वार्थ भावनेनं गाय दूध असणारी देत असते, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावनेनं संत सुद्धा आपल्या जवळची दया, प्रेम, करुणा, शांती या समाजाला देत असतात. आणि मला वाटतं आज ज्या संताचं आपण पुण्य स्मरण करीत आहोत, नाहीतरी 18 वर्ष 20 वर्ष परंपरा चालवणं ही काय वाटतं एवढी सोपी गोष्ट नाही. इथं स्वतःच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध घालायचे वांदेत, एका वर्षात आमचा बाप विसरून जातो. पण 18 वर्षापर्यंत आज आमच्या अंतःकरणात आजही लखनगिरी महाराजांच्या संवेदना, आजही त्यांच्या उपस्थितीची जाणीव आजही आपल्यात होत असते. आणि महापुरुष हे फक्त शरीरानं जात असतात, शरीरानं जात असतात. तुकोबाराय आजही आमच्यात आहेत, नामदेव महाराज आजही आमच्यात आहेत, ज्ञानोबाराय आजही आमच्यात आहेत. त्याचप्रमाणे लखनगिरी महाराज सुद्धा आजही आमच्यात आहेत. याच्यात नवल नाही महाराज. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, आणि ती उरलेली जी कीर्ती आहे ती आम्हाला जन्मोजन्म चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत भरून उरणारी आहे. विठ्ठला विठ्ठला हो. काय आहे, शास्त्रानं संघाचा निषेध केलेला आहे. शास्त्र सांगतं की संघ करूच नका. हो, एकांतात. आता संघच करायचा असता तर तुकोबाराय डोंगरावर कशाला गेले असते, जिथं कुणीच नाही, जिथं शांती आहे तिथं जा. कोणाच्याही नादाला लागू नका, कुणाचाही संघ करू नका. शास्त्रांनी आम्हाला हेच सांगितलंय, निस्संग व्हा, निस्संग व्हा, निस्संग व्हा. हो, संघ ज्या वेळेस करतो आम्ही त्यावेळी आमच्या जीवनात दुःख येईल. आम्हाला संतांनी सांगितलंय, ज्या वेळी आम्ही संघ करू, ज्या वेळी आम्ही दुसरं काहीतरी ऍक्सेप्ट करू आमच्या जीवनामध्ये, त्यावेळी आम्हाला त्याचं दुःखच होणार आहे. हो, अनंत बुद्धीचे तरंग क्षणा पालके रंग धरू जाता संगत होय बाधक, धरू जाता संगत होय बाधक.
धरो जाता संग होय वाटत धरो जाता संग होय वाटत धरू जाता संघ तव तो होय बाधक संघ धरला की बाधक होतो. आम्हाला संत सांगतात ज्या ज्यावेळी आम्ही आमच्या जीवनामध्ये कशाचा तरी संघ धरतो, कशाला तरी माझं म्हणतो, ज्यावेळी आम्ही माझं म्हणतो त्यावेळी आमच्या जीवनामध्ये आम्ही बाधा उडवून घेतो. दुजे जवजव घडे, ज्ञानोबारायाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर दुजे जवजव घडे तव तवर संसार भय जोडे, ज्ञानोबाराय सांगतात. हो, लखनगिरीजी महाराज ज्ञानेश्वरीचे खूप महान चिंतक होऊन गेले. ज्ञानेश्वरी प्राणाही पेक्षा जास्त आवडते. मी तर म्हणतो महाराष्ट्रात जे संत झाले ते कोणत्याही परंपरेतले असो, ज्यांना ज्ञानेश्वरी आवडत नाही मी तरी त्याला संतच म्हणत नाही. विठ्ठला ज्ञानेश्वरीचे महान उपासक महाराज होऊन गेले. 18व पुण्य स्मरण आहे आज. 18व आजही आमच्या अंतःकरणात त्यांच्या पाऊल खुणा आहेत. आजही त्यांच्या पाऊल खुणा आमच्या अंतःकरणात आहेत. हो, महान साधू होऊन गेले महाराज. हो, आणि ते ज्ञानोबाराय सांगतात दुजे जवजव घडे. आम्ही आमच्या अंतःकरणात दुसऱ्याला थारा दिला, दुसरं काहीतरी आमचं म्हणून त्याला ग्रहण केलं. मग असं समजायचं की तुम्ही ते दुसरं नाही तर भीती आणि भय ही काही चांगलं आहे का? भय चांगलं नाही महाराज, भय वाईट आहे. हो, मुळात ज्याला सिद्ध व्हायचंय, ज्याला साधू व्हायचंय त्या भयाला ते सोडूनच देत असते. भगवद्गीता सांगते ना आम्हाला. हो, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. अभयम सत्व संशुद्धी, अभय नावाचा पहिला गुणधर्म सांगितला. ज्ञानोबाराय म्हणतात भय कुणाला आहे? जो दुज जोडतो दुसऱ्याला. आमच्या ठिकाणी माझा आहे, माझी बायको, माझा मुलगा, माझी प्रॉपर्टी, माझी शेती, हे माझं आहे, ह्याला दुज म्हणायचं. आणि ते ज्या ज्या वेळी आम्ही आमच्या ठिकाणी त्या दुजाला थारा देतो की नाही, त्या त्या ठिकाणी हे संसार भय आमच्या पाठीमागं लागतं. आणि भगवद्गीता सांगते दैवी संपत्तीतला पहिला गुण अभय आहे. आणि ही तर भय आमच्या पाठीमागं लागलं. आणि नामदेव महाराज तर सांगतात संत संगतीत सुख आहे. भगवद्गीता तर सांगते आम्हाला दुसऱ्याचा विचारच करायचा नाही. ज्ञानोबारायांची प्रमाण आहेत, आम्हाला दुसरं नकोच आहे. हो, एका जनार्दनी सगळेच खपू दे, एकटीच राहू दे, आणि सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई. सत्वर पाव भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव भवानी आई रोडगा वाहीन तुला. भवानी आईला रोडगा वाहीन म्हणून सांगितलं. काय? एका जनार्दनी. सुरुवातीला तर नवरा घालविला, पुन्हा सासरा, पुन्हा नंदाचं कार्ट किरकिर करतय, खरूज होऊ दे त्याला. हो, ही जी सांगितलंय का नाही, ही नाते नाहीत बरं का, ह्याचा आध्यात्मिक अंगानं खूप व्यापक अर्थ होत असतो. हो, आशा, मनशा, तृष्णा, कल्पना, लोभ नावाचा सासरा आहे, त्याला खपवायचंय. हो, वासना नावाची सासू आहे, तिला घालवायचंय. ही सगळे नाते खपवायचे, सगळे घालवायचे. आणि काय व्हायचंय शेवटी? एका जनार्दनी सगळेच आणि एकटीच राहू दे. सगळेच जाळवायचे, सगळेच खपवायचे, सगळ्याचा नाश करायचा आहे. आणि काय ठेवायचंय शेवटी? एकटा जीव. का? सुख कशात आहे? तू का म्हणे आम्हा एकांतची वास, एकट्यामध्ये सुख आहे. नामदेव महाराज सांगते संगात सुख आहे. लोक गेले नामदेव महाराजाकडे. नामदेव महाराज तुम्ही जी ही सांगायला लागलात, हो तुम्ही जी ही सांगायला लागलात, काय सांगितलं तुम्ही? की संगात सुख आहे, संताच्या सहवासात सुख आहे. आणि शास्त्र तर सांगतंय की असंगात सुख आहे.
नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय आहे. विठाला विठाला नामदेव महाराज म्हणले बाबा कसं आहे, माझंही खरंय शास्त्राचंही खरंय. का अहो शास्त्र ज्या मार्गाने गेलं त्याच मार्गाने संत आहेत ना. संतांनी काय वेगळं सांगितलं का? ओ ज्या मार्गे वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे, अरे त्याच मार्गाने आम्ही चाललोत ना. जी वेदांना सांगितलंय तीच आम्ही सांगतो, वेगळं काहीच सांगितलेलं नाही. दोघांचंही खरंय, शास्त्राचंही खरंय आणि आमचंही खरंय. पुढे जाऊन बोलू का? माफी मागून बोलतो, चुकलं तर माफ करा. मी तर म्हणतो शास्त्र काय सांगतंय हे बी महत्वाचं नाही, शास्त्र काय सांगतंय हे बी महत्वाचं नाही. शास्त्रकार चौकड हात ठेवते. शास्त्रकारांनी चौकड हात ठेवलेत सगळ्या डगरीवर. शास्त्रकार काय सांगते ती महत्वाचं नाही. आणि शास्त्र आपल्याला कळतंय का? सगळं संस्कृत मध्ये ना शास्त्र, आपल्याला कळन का? साध्या भोळ्या येड्या लोकायला काय कळण? शास्त्रातलं काहीच नाही कळणार. आम्हाला कळणार जर नाही तर ते आमच्या काय कामाचे? किती बी चांगलं असलं तरी आम्हाला काय कळन? आम्हाला तुकोबारायांचा गाथा कळल. आम्हाला काय कळल? आम्हाला ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कळल. म्हणजे तुकोबारायांनी सांगितलंय तीच शास्त्र आहे. जी नामदेव महाराजांना सांगितलंय तीच शास्त्र आहे. जी नाथ महाराजांना सांगितलंय तीच शास्त्र आहे. चौथा वेद नाही, 5वा वेद मानतो आम्ही तुकोबारायांच्या गाथ्याला. विठाला विठाला हो. मग तुझे जवळ झडघडे तव संसार भय जोडे. माऊलींनी सांगितलं नामदेव महाराज तुम्ही तर संघ करायला सांगताय, कोणाचं खरंय कोणाचं खोटंय चला बोला. नामदेव महाराज म्हणले त्यांचं बी खरंय आणि माझं बी, दोघांचं बी खरंय. कसंय? दोघांचं बी खरंय. संघ करणं 100% वाईट आहे. शास्त्रकारांचं मत आहे संघ करणं ही 100% वाईट आहे. पण वाईटाचा संघ करणं, दुस्संग करणं ही वाईट आहे. आणि संघ करणं 100% चांगला आहे. पण सत्संग करणं, संतांचा संघ करणं ही 100% चांगला आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. काय सांगा महाराज? पगारी महाराजांचं आगमन झालं म्हणूनच म्हणलं कुणीतरी नसल्यासारखं वाटतंय.
काहीतरी अनुपस्थिती वाटत्या. कोखमठांचं कीर्तन आणि पगारे महाराजांची अनुपस्थिती म्हणल्यावर कसं होईल महाराज. असा जीवच लागत नव्हता बघा. चाव भाव चाव भाव चाव भाव होत होता जीव. आता तुम्ही दिसले का नाही बस बरं वाटलं. विठाला हो. संघाचे प्रकार आहेत महाराज. संघाचे प्रकार आहेत. 3 प्रकारचा संघ आहे. ऐका. एक दुस्संग आहे, दुष्ट लोकांचा संघ. दुसरा विसंग आहे, विसंगत ज्याला म्हणतो आपण तो विसंग. आणि तिसरा सत्संग आहे, जो संतांचा सहवास आहे. असे संघाचे 3 प्रकार आहेत. तर आम्हाला नेमका कोणता निवडायचा आहे ही कुणावर अवलंबून आहे? आमच्यावर अवलंबून आहे. आमच्यावर अवलंबून आहे महाराज. दुष्ट लोकांचा संघ, दुष्टाचा संघ काय असतो? भयंकर वाईट असतो महाराज. भयंकर वाईट, भयंकर वाईट. दुष्टाच्या सहवासात गेलं की ती आपल्या घाताचाच कारणीभूत ठरतोय. आपला तो दुष्ट माणूस काय करतो? घात करतो ना आमचा महाराज. घातच करतो, सोडित नाही. कारण की ती दुष्टच असतो. दुष्ट असतो तो. एक राजा होता, अरण्यामध्ये गेला मृगगयेसाठी. थकून एका झाडाखाली बसला. छान पिंपळाचा वृक्ष होता, त्याच्या खाली झोपला. आणि झोपल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस, पानं नेमके गळून नव्हती फुटलेली. आणि मग त्याच्यामुळं थोडीशी सावली अशी त्याला कमी होत होती. त्या राजाच्या अंगावर सूर्याचा प्रकाश येत होता, किरण येत होते. एक राजहंस होता. राजहंसाला वाटलं आपल्याच प्रदेशाचा राजा आहे हा, याच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश येतोय, राजाची झोप मोडन. मग काय करू आम्ही? पंखानं त्याला थोडासा आसरा देऊ. तोंडापुरता पंख असे पसरू आणि सावलीत करू. कुणी? राजहंसानं विचार केला. चांगला विचार आहे का वाईट विचार आहे महाराज? चांगला विचार आहे. वाह, क्या बात आहे. असे श्रोते पाहिजे. चांगला विचार आहे. दुसऱ्याला आपल्यामुळं काय दिलं पाहिजे? सुख दिलं पाहिजे. दुःख नाही. दुःख तर कुणाला देऊच नाही, पण कमीत कमी दुःख तरी देऊ नये, सुख नाही देता आलं तर. पण राजहंसाचा विचार काय आहे? राज विचार आहे, सुख द्यायचंय. आपला राजा आहे, पंख पसरून थांबलेला आहे राजहंस. राजहंस त्याच्या गुणधर्मच तसे आहेत राजहंसाचे. ज्ञानिया विचार तैसा व्हावा. क्षीर नीर निवडणारा पक्षी आहे तो, विवेक पक्षी आहे. आणि मग त्यानं पंख पसरले. एक कावळा आला. कावळा, समाजात लय मोठे कावळे आहेत असे. सोयीचं चाललं होतं. राजा झोपेल होता. त्या राजहंसानं पंख धरलेले होते. तिच्यात आला कावळा. बर आला तर आला, ग बसला नाही. ती एका खालच्या फांदीवर बसला आणि त्यानं बरोबर असा गण लावला इथं राजाच्या. कावळ्यानं असा बळकून गण निघला आणि मटकून पडला राजाच्या कपाळावरच पडला. आता काय पडलं की म्हणून राजानं असं सगळं तोंडच भरलं. कुणाचं? राजाचं. कशानं? त्या कावळ्याच्या विष्टेनं. सगळं तोंड भरलं. वास आला आणि त्याचा असा समज झाला की वरी कुणीतरी पंख पसरून उभा राहिलंय. आणि आता ती कशाला त्याचा कार्यक्रम केला आणि पळालं तिथं. चोर काय थांबत असतो काय महाराज? ती पळालं. पण ह्याच्या मनात ना ध्यानात हे आपलं सावली धरण्याच काम करायलंय. हे काय करायलंय? सावली धरण्याच. राजाच्या बाजूला धनुष्यन बाण घेतला, लावला आणि दिला. धाडकन पडला राजहंस खाली. गतप्राण झाला राजहंस, गतप्राण झाला. मला सांगा, दोष नेमका कोणाचा? दोष नेमका कोणाचा? शाबास, दोष कोणाचा? कावळ्याचा. तसा बाबा दोष कुणाचा असतो? कावळ्याचा. अभ्यास न करणारा कोण असतो? अरे अभ्यास न करणारा वर्गातला कावळा असतो. कावळा. होमवर्क न करणारा कोण असतो? कावळा. म्हाताऱ्याला उलट बोलणारा कोण असतो? कावळा. आणि ही कावळे आमच्याच वर्गात, आमच्याच बेंचवर माग पुढं लय मोठेत, लय मोठेत. आता म्हातारीच्या एका बारक्या कावळ्यानं लेकराय मधल्या म्हातारीचं काय केलं? तिळला लाव टाकलेलं होतं. त्यानं भरली खिशे. एक लेकरू सायकलीवर जात होतं, सायकलीवर जात होतं. ती म्हणलं अरे जरा थांब, येऊ दे. स्वर्णारा कोण आहे? बिना सायकलीवाला बर का. आणि ती जाऊ लागलं सायकल. ती मला अरे मला बी थांब, येऊ दे.
त्यानं काय केलं, सायकलीवर फक्त त्याला जागा दिली माग. कुणी, तिळ चोरणाऱ्याला. बस त्याला माहितच नाही काय पराक्रम गाजून आलं इथं. पण त्या कावळ्याला काय दिली, जागा दिली. आणि पुढे गेल्यावर म्हातारीनं त्याला आणि दोघायला बी सटकारून काढलं. महागच्याला नाही, जास्त पुढच्याला. त्याचा काही दोष होता का? तिळ चोरणारा कुठे, गंध लावणारा कोण आहे, कावळा. कावळा गेला, बाण लागला राजहंसाला. कुणाला लागला, ह्याच्या दोष कुणाचा, कावळ्याचा दोष. पण खरा कुणाचा, त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन राजहंस कावळ्याच्या संगतीत आला. मुद्दा लक्षात घ्या, राजहंस कावळ्याच्या संगतीत आला. तिळ चोरणार सायकलीवाल्याच्या, सायकलीवाल्याला मटके बसायचं काही कारण होतं का? ती काही चोट्ट होतं का? नाही, ती रस्त्यानं सायकल घेऊन चाललंय. तुझ्यासारखं चांगलं होतं गणबिन लावणार, हो, कीर्तनात येऊन बसणार, तुमच्यासारखं होतं ती. पण ती भंगार होतं, रस्त्यानं फिरणार, म्हातारीला उरपाट बोलणार, कुणाला न विचारणार, हो. पण त्याच्या जीवनामध्ये बदके काय म्हणून आले, त्यानं काय केला, अरे दोस्ताना केला गड्यांनो, संग केला, सहवास केला. त्यानं त्याच्या जीवनामध्ये त्याला थारा दिला. क्षणभर तरी वाईटाचं हे प्रमाण आहे. मी नव्हतो पेलो, मी मागे बसलो होतो, ते पुढचं प्यालेलं होतं. आणि मग त्यानं काय केलं, एका टिप्परला 10 अडकून ते गेलो खाली निघून, आणि माझं डोसकं आणि मी जाग्यावर पाणी मागून आहे दिलं. कशाचा परिणाम आहे, संघाचा परिणाम आहे. संघाचा वाईट संगती मरणास कारणीभूत असते. विठाला हा झाला दुष्ट लोकांचा संघ. जीवनातला दुष्ट लोकांचा संघ अजिबात चांगला नाही, त्याग करायचा. हो, शास्त्रानं सांगितलंय, दुस्संग सर्वथैव त्याज्य. हो, अरे द्राक्षाचा वेलू, ज्ञानोबराची भाषा बोला, द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला आणि कडू का झाला, कडू सांगा पोरांनो. द्राक्षाचा वेल, द्राक्ष आंबट आहेत का कडू आहेत, गोड आहेत. क्या बात है, द्राक्ष कसे आहेत, गोड आहेत. मग ते आंबट असणाऱ्या लिंबावर, आंबट असणाऱ्या का, हा कसल्या, बोलत जा, कडू असणाऱ्या लिंबावर कोण गेला, द्राक्षाचा वेल गेला. कडू असणाऱ्या लिंबावर. वास्तविक पाहता द्राक्ष कसे आहेत, गोड आहेत, खाल्लेत बरं वाटते. उन्हाळ्याचं 4 द्राक्षे फ्रीज मध्ये ठेवलेले, पगारे महाराज कुणी जर आमच्या सारख्याला, आपल्या सारख्याला दिले 4, काही वाईट वाटणार आहे का? कोणालाच वाईट वाटणार नाही. कोणाला वाईट वाटत का? ते काय अवघड वाटणार आहे का? ते काही वाईट नाही, चांगलं खाद्य आहे ना, बरं वाटतंय समोर आले तर. वास्तविक मधुर, वास्तविक गोड असणारी द्राक्षे गेले कशावर, कडुनिंबाच्या झाडावर गेले. कशावर गेली ती वेल, कडुनिंबाच्या. आणि मग कडू का झाला, अरे वान नाही तर गुण तरी. आपण सहज ढवळ्या शेजारी इकडे बी का, मला वाटलं आमच्याच इकडे. विठाला साधय का नाही, सगळ्याला कळतंय. हो, सगळ्याला कळतंय. कशाला, वाईट लोकांची संगतच करायची नाही. सुनचे घराने सांगणाऱ्या म्हातारीजवळ काय गरज आहे बसायची, काय गरज आहे मला सांगा. जी हरिपाठ करते तिच्याकडे जाऊन मारा ना, काहीतरी चांगलं कानावर पडत. माझी सून अशी, तुझी सून तशी, आणि तिची सून तशी. काय पडलंय ह्याच्यात? अरे हे दुस्संग आहे बाबांनो. लोकांच्या चाड्या चुगल्या लावण्यात आमच्या संसारामध्ये आम्हाला काय लाभ मिळणार आहे? एक तर आमचा पुरुषार्थ करावा, नाहीतर नाम चिंतनात वेळ घालवावा. महाराज, आगाव कुटाने करायची काही गरजच नाही. विठाला हो. आता पण ती केल्याशिवाय माणसाला करमतच नाही. दुष्ट लोकांची संगत केल्याशिवाय माणसाला करमतच नाही. पण दुष्ट लोकांची संगत ही काय आहे? आत्मघात आहे, आत्महत्या आहे. त्याचा परिणाम कधीही वाईट होणार नाही.
असा हा दुस्संग आहे, ज्याचा त्याग करायचा असतो. दुसरा प्रकार विसंगत. या विसंगतीपासून फारसा काही त्रास होत नाही. समजा आता संघावरचा अभंग चाललाय आणि जर दुसरंच काही चिंतन मांडायला लागलं तर ही काय होतंय, विसंगत होतंय ना. दुसरं काय आहे का नाही. सुसंगत असली पाहिजे कोणतीही गोष्ट, कोणताही मुद्दा सुसंगत असला पाहिजे. हो, ह्या विसंगतीच्या बाबतीत तुकोबारायांनी खूप गोड दृष्टांत दिलाय. हो, विसंगतीच्या बाबतीत काय कानडीने केला मराठा प्रकार, एकाचे उत्तर एकाने, एकाचे उत्तर एकानोय. कानडीने केला मराठा प्रकार, एकाचे उत्तर एकानोय, एकाचे उत्तर कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एकाने. हा तुकोबारायांचा दृष्टांत आहे. हो, तुकोबारायांचा दृष्टांत आहे. बाबा विसंगती जीवनामध्ये काहीच कामाची नाही. एक कर्नाटकहून असणारी सुंदर मुलगी आली आणि ती महाराष्ट्रात राहू लागली आणि तिला वाटलं की आता आपण इथलाच एक सुंदर मुलगा वर म्हणून. हे पहिल्यापासून असेल कदाचित, मला काही तितकं माहित नाही, पण तुकोबारायांच्या उदाहरणाच्या संबंधानं मी बोलतोय. बाकीचा काय माझा जास्त परिचय नाही. हो, आणि मग त्या मुलीला असं वाटलं की आपण विवाह करावा आणि त्या मुलालाही वाटलं की हो विवाह करावा. आणि मग संबंध जुळले, सुपारी फुटली, लग्न लागलं. आता मुलीचं माहेर कुठे आहे, कानडी, कर्नाटकमध्ये आहे. मुलगा महाराष्ट्रातला आहे, कर्नाटकच्या सीमेच्या जवळपास असेल कुठंतरी तिकडं. हो, नाही तर कोकमठांचाही असू शकते, मला काय माहित असू शकते. मुलगा कुठला, कोकमठांचा, मुलगी कुठली, कर्नाटकची. हो, आणि मग ते विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर आमच्याकडे येती जाती नावाचा एक विधी आहे. इकडं आहे का, त्याला काय म्हणतात, येती जाती. मुलगी तिच्या माहेरी जाते, परत मोळ का, हा होईल लवकर परत मोळ होईल. विठाला झालेलं ना सर परत मोळ, आणखीन का झालंय नाही, थोड्या दिवसात होईल, काही चिंता नाही. आणि असा जे टाळ घेऊन उभा राहील, माझा आशीर्वाद आहे, त्याच परत मोळ होईल. दुसऱ्या भंगारचं परत मूळ होणार. परत मुळीची वाटच बघणत. आता कुणाला बी वाटायलंय माझ्या जीवनात ती परत मूळ यावा, पण येईना. पोरीच नाहीत महाराज. बाबा तुम्ही लय लांब जाता, तिकडं पहा ना, आमच्याकडं 3 पोरं आहेत, तिकडं पहा ना. कुठं, अरे कुठंच नाहीत. चौकड एकच बोंब झाली, कुठं पाहायचं, कुठंच नाही. चौकड सारखी अवस्था आहे. विठाला बैलगाडी जुंपली. त्या काळात काय रेल्वे नव्हत्या, एसट्या नव्हत्या, काय नव्हत्या. बैलगाडी जुंपली. पुढं बैलगाडी हाणणारा माणूस आहे, माग 4 पेंड्या लावलेल्या आहेत आणि कोकम ठरवून गाडी निघाली घुंगराची. छुंग 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 वाजत. हो, बैलाच्या पाठीवर झुली आहेत मस्त, मधी गादी टाकलेली, त्याला अशा मस्त शामियाना केलेला आहे. आणि नवरा बायको 2 जण कुठं बसलेत, गाडीत बसलेत. आणि पुढे एक गाडी हाणणारा गाडीवान बसलेला आहे. गाडी निघाली. हो, विसंगती काय असते ही सांगायलोय बरं का. आता पहिल्या काळात मर्यादा होत्या महाराज, फोन तर नव्हतेच, त्याच्यामुळं हाय, मिस यू, हॅलो, पिल्लू, बेबी हे नव्हतंच ना. आता ही सगळं आलंय महाराज. आता ही मला त्याच्यातलं माहित नाही, पण सांगायलोय. दोस्त मित्र लय मोठे आहेत ना, ते सांगतात. नाही सांगायचं म्हणलं तरी बळजबरी सांगतात, महाराज तुमचा काळ चांगला होता. म्हणजे आता सगळं झालंय, पहिल्या काळात काय नव्हतं असं. मग ती गाडी निघाली आणि मग आता महाराष्ट्राचा प्रदेश संपला, आता कर्नाटकचा प्रदेश लागला. तिथरोक नवरा बायको दोघं एकमेकांना एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. बोलण्याचा काही संबंध येत. आता म्हातारी माणसं सांगतात आम्हाला सुद्धा, महाराज आम्ही लग्न होऊन 5 वर्ष पप्याच्या मायला बोललो नाही. मी विचारात पडतोय, पहिलं लेकरू लग्न होऊन किती वर्षात झालं? 2ऱ्या वर्षात लेकरू झालं. 2ऱ्या वर्षात 5 वर्ष बोलला नाही.
नाही म्हणजे माणसात बोलत नव्हतो असं म्हणा, माणसात बोलत नव्हतो. हो, मग ते गाडीवान पुढं होता, बोलण्याचा संकोच वाटत होता. पण मग नवरदेवानं बोलायला पाहिजे म्हणून ते म्हणलं बा आपली बायको आहे, आपण काहीतरी बोलावं तिला, आपलीच धर्मपत्नी आहे, सुरुवात तर बोलण्याची झाली पाहिजे. आता महाराष्ट्रातून कर्नाटकापासून एक बी शब्द बोललेला नाही ना कुणीच कुणाला. का सोपं आहे का काय? बांधून आणल्यावनी होतंय ना, बांधून आणल्यावनी होतंय. हो, आणि ते गपचूपच कार्यक्रम कर्नाटक पस्तूर गेला. आणि मग त्यानं हिम्मतच केली, गड्यानं हिम्मतच केली. ती म्हणला होय ग, आणि ही गाव कोणतं आहे? बैलगाडीतून. मग त्या बैलगाडीचा असा पडदा उघडून त्यानं विचारलं की ही गाव कोणतं आहे? ती म्हणली यन्नंत्री. यन्नंत्री ह्या शब्दाचा अर्थ कर्नाटक मधून मराठीत मला माहित नाही असा होतो. हो, असा होतो यन्नंत्री. पुढं 2 किलोमीटरवर लगेच दुसरं गाव. ती म्हणली ती म्हणला ही गाव कोणतं आहे? ती म्हणली यन्नंत्री. ती म्हणला असल थोरली यन्नंत्री असल, धाकली यन्नंत्री असल, यन्नंत्री गावाचे इथे 2-3 गाव असतील. असं कमीत कमी 10 गावं गेली. त्यानं म्हणायचं गाव कोणतंय, हिनं म्हणायचं यन्नंत्री. त्यानं म्हणायचं गाव कोणतंय, तिनं म्हणायचं यन्नंत्री. आता भानगड कशात आहे माहिती आहे का? ह्याची मराठी तिला कळाना आणि तिचं यन्नंत्री ह्याला. आता ही म्हणलं मला येड्यात गंती काढती का काय? मी बी मावळ्या गाड्या महाराष्ट्रातला आणि ही माझ्या जवळ एकच गाव नाव सांगायली. आता 25 गाव गेलंय बरं महाग. आणि आता बाही बी सारली, त्यानं बी गाड्यानं रागात लालबुन झालं. आणि आता त्यानं विचारलं ही गाव कोणतं आहे? आता तिला कळालं की हे प्रत्येकच गोष्टीला काही शब्दाची ना अर्थाची गरज नाही महाराज, अर्थाची गरज नाही. नसलं कळालं तरी ती चळ 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 लागली. का पाय सांग कोणतं आहे? आता ती यन्नंत्री मला फाडकन कान पडला. जसा कान पडत पडला तसं ती म्हणली याग भडत्री, याग भडत्री, याग भडत्री. ते म्हणला मग मगाच सांगितलं असतं याग भडत्री तर कशाला कान पडत बसला असता बरं. आता याग भडत्रीचा काय अर्थ आहे कर्नाटकी भाषेत, मराठीत? कर्नाटकी भाषेत याग भडत्री म्हणजे का रागावताय, का रागावताय, का रागावताय, मला मारलं. ती म्हणला जर मला पहिलंच सांगितलं असतं हे यन्नंत्री नाही हे याग भडत्री तर मी तुला कशाला माग. एकाचे उत्तर एका एकाचं उत्तर एकाला कळना. कशामुळे झालं? विसंगतीमुळे झालं. बघा, दुःसंगती पहिली, विसंगती दुसरी आणि सत्संगती तिसरी. ज्या संगतीतून जीवनाला फक्त आणि फक्त सुखाचीच प्राप्ती होते, जीवनातलं सगळंचे सगळं दुःख पळून जातं, जीवनातून सगळ्याचा सगळा ताप दैन्य दुःख हे सगळं पळून जातं. हो, पाप ताप दैन्य झाली या भेटी. अहो हरिदासांची भेट जरी झाली आमच्या जीवनात तरी सुद्धा ही सगळं निघून जातंय. म्हणून महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू. आपणा पारी घेणारे रे, आपणा पारी घेणारे रे, आपणा पारी घेणारे रे. हो, महाराज म्हणतात हे 3 प्रकारच्या संगती आहेत बाबा. शास्त्रकार जरी म्हणत असले की संगत ही वाईट आहे, दुस्संग सर्वथैव त्याज्य, किंवा दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, संग कोणताच करू नका, निसंग राहा तरी सुद्धा आयुष्यामध्ये सत्संगती ही फार महत्वाची आहे, फार महत्वाची आहे, फार महत्वाची आहे. आता नामदेव महाराजांनी ही अभंग लिहिला कसा, का म्हणून असा अभंग नामदेव महाराजाला लिहावा वाटला असं मला वाटतं. ह्याचं काय कारण असेल? कारण की नामदेव महाराज कधी कोणाचा संग करीत नव्हते. नामदेव महाराजाचा दोस्ताना कुणासोबत होता? पिंट्या, तुझा कोणासोबत आहे का नाही? तुला मित्र आहेत का नाही? किती येत? सगळे लय मोठे, सारा गाव दोस्तान्यातलाच आहे, लय मोठे.
सरा गाव मामाचा आणि एक नाही असं म्हणतात बर का. लय मोठे दोस्त असण्यापेक्षा दोस्त किती असावेत, एकच असावा. मित्र किती असावा, एकच असावा. आणि मित्र कसा असावा बाबा, भंगार छाप अगरबत्ती, उघ येडा वाकडा, काही खाणारा, कुठेही बसणारा, यंदळाट, नीट बोलत नाही, नीट वागत नाही, वाईट आचरण करतो, दुराचारी असा मित्र असाव का नसाव? नसावा. खरं बोलणारा, अभ्यास करणारा, वेळेवर झोपणारा, आई वडिलांना नमस्कार करणारा, शांत राहणारा, चिडचिड न करणारा आणि विशेषतः मोबाईल सारखाच खेळणारा का न खेळणारा, बोला पोरांनो, न खेळणारा. फ्री फायर, पबजी एकाच कशामध्ये असते ना ते काहीतरी असतात ना रे पबजी मधले, फ्री फायर मधले ते एक गट असतात बघ, त्याला काय म्हणतात? रूम काय म्हणतात? काय म्हणतात? कॅरेक्टर. शबास शबास, वा. ते तसले कॅरेक्टर असते. असे किती ग्रुप आहेत असते आपल्या गावामध्ये, किती ग्रुप आहेत का नाही? असायला पाहिजे. आहेत का नाही खरं सांगा बघ, हाय का? आहेत का नाही? कोणाकोणाचे आहेत? हे कोणाच्या ग्रुपमध्ये खेळते रे? नाही पण हे मला सांग, माहिती हे खेळते कोणाच्या ग्रुपमध्ये खेळते? ते पाठीमागचं तिकडचं खेळते का? गरीब दिसायला ते रे. हे तू खेळतोस का? खरं सांगायला काय हरकत आहे? अरे मवई पोरग खेळते, खरं सांगायला काय हरकत आहे? खरं सांगायचं, खेळतेत का नाही? हो, सगळे खेळ. खरं सांगायचं, खेळताव का नाही? खेळताव का नाही? खरं सांग. मग तुम्हाला हे कॅरेक्टर्स, ग्रुप हे सगळं कुठून कळालं? का मी तर शिकविलं नाही का? कालच्या कीर्तनकाराने हे शिकविलं काय माहिती? ह्याला हे असं राहते बा फोन मध्ये, हे असं ह्या गेम मध्ये हे असे ग्रुप राहतात बा. ह्या पोरांना सगळं माहिती आहे पगारी महाराज. हो, कॅरेक्टर, ग्रुप हे माझ्या लॉबीतला आहे, हा तुझ्या लॉबीतला आहे. असतात का नाही लॉब्या? त्याच्यात असतात का नाही? बोल जा पोरांनो, बोल जा. असतात का नाही लॉब्या? भया असतात का नाही लॉब्या? ते मधला माग पाहणारा भया, लॉब्या असतात का नाही? लॉब्या असत्यात. शबास, टाळ्या वाजवा. खरं बोललो बा. लॉब्या असतात का नाही? असतात का नाही लॉब्या? असत्यात. आणि मग त्या लॉब्यामध्ये खेळणारा आमचा मित्र, बोला, आमचा मित्र असला पाहिजे का नसला पाहिजे? बोला, असला पाहिजे का नाही? नसला पाहिजे. तुम्ही तर हाईत ना, मग ह्याचं काय करायचंय ते सांगा मला आधी. तुम्ही सगळे त्याच्यातले. अरे मोबाईल पाहून पाहून महाराज, एका वैज्ञानिकानं सांगितलं, बारीक पोर आहेत म्हणून सांगायला बरं का, पुढची पिढी पोरांनो अशीच जन्माला येणार आहे. अशी जन्मतच असं. आणि माणसं म्हातारी झाली, मोठे झाले, तरुण झाले तरी ती अशीच राहणार. माझं म्हणणं नाही, तात्याराव लहाने MGM रुग्णालयाचे डीन आहेत, त्यांचं संशोधन आहे, त्यांनी सांगितलंय. हे मी पदरचं सांगत नाही महाराज. अशी पिढी जन्माला येणार आहे. कशामुळं? मोबाईलमुळं. असं पाहून 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 1-2 पोरं फ्री फायर खेळत होते, ते त्याच्या घरी होतं, हे ह्याच्या घरी. रात्रीचा टाइम होता, मजाक नाही, जोक नाही, खरी गोष्ट आहे ही. खरी गोष्ट सांगायलो. ते म्हणायचं, आला 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 आला, हान 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 हान, आला बघ. हे कशातले महाराज तुम्हाला खोटं वाटत असेल लबाड? हे लय गरजेचं आहे. हे मोबाईल मध्ये म्हणते हान हान, आलं आलं आलं, हान हान. आलेलं नाही, अवास्तव जीवन आहे पोरांनो, अवास्तव जीवन आहे. वास्तविक जीवनाच्या नादाला लागा बाबांनो. अवास्तव जीवनाच्या नादाला. वास्तविक आलंय का मारायला? पण खेळताना वाटतंय का नाही मायला माझ्याकडेच बंदूक काही कर नाही, देतोय मला बंदुकीची एक गोळी, वाटतंय का नाही? वाटतंय का नाही? असं खोट खरं वाटतंय का नाही? खोट खरं वाटतंय. आणि खरा खरा बाप येतय, मोबाईल हिसकाटून घेतय हातातला, आणि पोरग दांडक घेतय. किती वेळा सांगितलं फोन हिसकाटून घेत जाऊ नका म्हणून. खोट्या गेमच्या नादाला लागून खऱ्या बापावर दांडक. घरोघरची कहाणी आहे ही, घरोघरची सत्यता आहे महाराज, घरोघरची. आमचा मित्र आम्ही मोबाईल बनविलाय. आमचा मित्र कोण बनविलाय? मोबाईल. नामदेव महाराजांना कोण मित्र बनविला होता? जगाचा बालक, जगाचा बाप नामदेव महाराजाचा मित्र होता गड्यांनो. पांडुरंग परमात्मा नामदेवरायाचे मित्र होते. मित्र करा, क्रिकेट खेळा, व्हॉलीबॉल खेळा,
कबड्डी खेळा, कुस्ती खेळा, आमचं काहीच मत नाही पोरांनो. मोबाईल खेळू नका रे, तुमच्या पाया पडतो विठाला विठाला. हो, मग नामदेव महाराज देवाचे मित्र होते, भक्त होते अंतकरणातले. हो, त्यांच्याकडं एकदा नामदेव महाराज, एकदा ज्ञानेश्वर महाराज आले. ज्ञानेश्वर महाराजांनी हो, आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळी आले त्यावेळी कीर्तन चालू होतं महाराज. हो, कीर्तन चालू होतं. कुठं चालू होतं? जसं नामदेव महाराजांचं वाळवंटात कीर्तन चालू होतं. जसं कीर्तन चालू होतं महाराज, संत अधिकारी मोठे लोक असा विचार करत नाहीत, मी टाळ घेऊन उभं राहू का, मी टाळ घेऊन उभं राहू का. जो बाबा बोलतोय त्याला स्वराचं तिळभर ज्ञान नाही आणि मी विशारद आहे, मी कसा उभा राहू असं. पण त्यांना वाटलं नाही महाराज, आमच्या पगारी महाराज टाळ घेऊन उभा राहतात. हो, आमचे महाराज टाळ घेऊन उभं. हे गायनाच्या क्षेत्रातले मोठे लोक आहेत. भाग्य आहे आमचं की आम्ही त्या लोकांच्या सहवासात आहेत. आमचे पेटी मास्तर महाजन महाराज स्वरांच्या क्षेत्रातले मोठे लोक आहेत. आमचे पखावत वादन करणारे भोसले महाराज मोठे लोक आहेत. हे आमच्या सहवासात आहेत. का मोठे आहेत? विनाकारण मोठे झाले नाही माय, यांची साधना मोठी आहे, यांचे प्रयत्न मोठे आहेत. नामदेवराय देवाच्या जवळ विनाकारण गेले नाही. देवा नामदेव महाराजाच्या कीर्तनात जगाचा बाप येऊन काय करीत होता? नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवा नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवा नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. एक टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एक टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाय वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाय वाटी. हे माझा ज्ञान राजा गोपाला शिलाय वाटी. माझा ज्ञान राजा गोपाला शिलाय वा, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाय वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा, ज्ञानदेवा अभंग बोला. कोण? दासी जनी बोलतीये. संतांची परंपरा आहे महाराज, संतांचा अधिकार आहे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबाराय एवढे श्रेष्ठ आहेत. अभंगाचं प्रमाण, मधली चाल ज्ञानोबाराय म्हणतायत. जनाबाईंनी त्यांना आदेशित करावं, एवढा मोठा जनाबाईचा अधिकार आहे. नामदेव महाराजाचं कीर्तन, देव पुढं नाचतोय. कल्पना करा महाराज, चित्र डोळ्यासमोर आणा. सामान्य गोष्ट आहे का? कीर्तन नामदेव महाराजाचं आहे. नाचणारा पांडुरंग परमात्मा आहे. ज्ञानोबाराय चाल म्हणतायत. वाळवंटात कीर्तन आहे, पंढरपूरला कीर्तन रंगलंय. आणि असं कीर्तन झाल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी इच्छा व्यक्त केली, नामा नामा येतोस का रे माझ्या बरोबर? नामा कुठे यायचंय? माझ्यासोबत तीर्थयात्रेला यायचंय. असा प्रश्न केल्या केल्या नामदेव महाराजाच्या अंतःकरणात कचकून झालं. अरे अरे, संतांना नकार कसा द्यावा आणि जावं तर पांडुरंग परमात्म्याला दूर लुटून कसं जावं? नामदेव महाराज नाही म्हणले नाहीत, पण हो सुद्धा म्हणले. आपल्या हातात काही नाही माऊली, माझ्या हातात नाही. विठेवरचे मालक माझे मालक आहेत, त्यांची परवानगी घ्या आणि मला कुठं बी न्यावं. पण त्यांची परवानगी घ्या, येतो. पण त्यांची परवानगी महत्वाची. गेले माऊली, विठेवरच्या मालकाला विचारलं, तुमचा नामदेव मला पाहिजे. ज्ञानोबाराय बोलले, पांडुरंग परमात्मा बोलतात, हरकत नाही, घेऊन जा. ज्ञानोबाराय बोलल्याच्या नंतर नामदेव महाराज रडतात, डोळ्याला पाणी येतं. पांडुरंगा, मला तुमच्या चरणापासून वेगळं का करता हो? मला तुमच्यापासून लांब नाही हो जायचं देवा. मला तुमच्यापासून दूर लोटू नका हो देवा. मला तुमच्या चरणाच्या जवळ राहायचं हो देवा.
तुम्हाला सोडून मी आणखीन कधी एक घास जेवलो नाही देवा. तुमचं नाव न घेता देवा आयुष्यात कोणत्याच गोष्टीची सुरुवात नाही केली देवा. सकाळी उठतो आणि ह्या मंदिरात येऊन तुमच्या सोबत खेळतो, तुमच्या सोबत नाचतो, तुमच्या सोबत बसतो देवा. मला इतरांच्या सोबत नकाव जायला सांगू. त्यावेळी जगदादिनंद कंद परमात्मा बोलतात, अरे हा माऊली ज्ञानोबा आहे, हा ज्ञाना आणि मी हा दुसरा नाही. हो, श्री विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर मीच आहे. ओ मी आणि हा वेगळा नाही. मग जायला तयार होतात, तीर्थयात्रेला जातात. खूप मोठे तीर्थावळीचे अभंग आहेत, खूप खूप मोठं साहित्य आहे त्याच्यावर. हो, सगळं सांगायचं आपल्याला आता वेळ नाही. ज्यावेळी जाऊन वापस येतात त्यावेळी आता जगदादिनंद कंद परमात्मा नामदेव महाराजाला प्रश्न विचारतात, कशी झाली रे नामदेवा तीर्थयात्रा, कशी झाली नामदेवा? माझ्या ज्ञानाचा सहवास तुला कसा वाटला? आलिंगन दिलं देवाला नामदेव महाराजांनी आणि आलिंगन देऊन देवाजवळ अंतःकरणातून काढलेले हे शब्द आहेत असं मला वाटतंय. काय काय सांगू, काय सांगू? संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू, संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू सुख. पारी खेळा येते, आपणा पारी खेळा येते, आपणा पारी खेळा येते. नामदेवरायांना अंतःकरणातून काढलेले हे शब्द असावेत असं मला वाटतंय. की काय सुख सांगावं ते माऊलींच्या सहवासातलं, माऊलींच्या सोबतचं, संतांच्या सोबतचं काय सुख आहे, काय सुख आहे, काय सुख आहे. हो, या सहवासासाठीच तर आहे ना महाराज तुमच्यासारखे गुणीजन मुनिजन, चांगले वाजवणारे, चांगले गाणारे तिथून माझ्यासारख्याला इथं आणतात. नाही तर मी नोकरी करणारा माणूस देवा, काय गरज इथपर्यंत यायची? तिथून गाड्या पकडा, इथं या. ओ गाडी ऍक्सिडेंट झाला, रामकथा होती महाराज, अशीच गडबड निघालो, पुढच्या ट्रकनं ब्रेक मारलं, माझं काही चित्त नव्हतं, ऍक्सिडेंट झाला, मी वाचलो, गाडी फुटली, गॅरेजला लावली, गाडीचं काम होईल, चिंता नाही, मी वाचलो, मोठी गोष्ट आहे. शरीर महत्वाचं आहे, ही गाडी महत्वाची आहे. त्या गाड्या काय डबल घेऊ, डबल विकू, डबल खराब करू, त्या किती होत्या, पण ही गाडी 3.5 हाताची महत्वाची आहे ना. अशा प्रकारचं आहे महाराज, फार महत्वाचं आहे. आणि मग हा सत्संग फार महत्वाचा आहे. नामदेव महाराज म्हणतात, काय सांगू देवा, काय सांगू नामा, आजपर्यंत मी तुला इतका सहवास दिला, काय सांगावं देवा असं कधी म्हणाला नाहीस रे नामा. पण आत्ता म्हणतोस, आत्ता म्हणतोस. नामदेवराय बोलले, देवा तुमच्याकडे येण्यासाठी, माफी मागून बोलतो बर का देवा, तुमच्याकडे येण्यासाठी थोडी तरी पात्रता लागते हो, थोडी तरी पात्रता लागते हो देवा. चोखोबारायांची पायरी आहे हो देवा, तुमच्याकडे आले नाही आमचे चोखोबाराय, पायरीला ठेवलं देवा. चोखोबारायांना पायरीला ठेवलं देवा. अधिकार नव्हता का चोखोबारायांचा? फार अधिकार होता. पण एका संताला अहो जीवन सगळं आयुष्य पायरीला बसावं लागलं की देवा. तुमच्यात आणि त्यांच्यात हे फरक आहे देवा. त्यांना तुमच्या पायरीला बसावं लागलं आणि कुणाच्याच यातीचा, कुणाच्याच कुळाचा न विचार करता माझ्या माऊलीनं प्रत्येकाला तीर्थयात्रेत भेटलेला गरीब असल, अस्पृश्य असल, मागास असल, येडा असल, दुबळा असल, प्रत्येकाला इथं जागा दिली देवा. तुम्ही सुद्धा दिली नाही असं नाही, पण तुमच्यापेक्षा दयेच्या बाबतीत, उदारतेच्या बाबतीत माझे ज्ञानोबाराय कितीतरी मोठे आहेत. म्हणून महादेवा काय सांगाव देवा, काय सांगाव, काय सांगाव. त्या सुखाचं वर्णन शब्दात कसं करावं, कसं करावं त्या सुखाचं वर्णन शब्दात. फार माझ्या मनाला सुख झालं, फार मनाला सुख झालं. म्हणून म्हणतात काय सांगू सुख. प्रश्न आहे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. का सुख आहे
माझं आणि परक ही भावना त्यांच्यात नाही महाराज. म्हणून ते थोर आहेत, ते थोर आहेत, ते थोर आहेत. अभंगाचं दुसरं चरण. साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाणा. हे साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी, ओ साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी. हे साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाणा. ए साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाणा. क्या बात आहे महाराज. मजा आ गई. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे खडखडून. वा. असे म्हणणारे, असे वाजवणारे असल्यावर काय बघायचं काम आहे. वा क्या बात आहे. हो. मजा आहे. साधू थोर आहेत, साधू थोर आहेत आणि साधू थोर आहेत. संत महात्मे एकाच शब्दाचा वारंवार उच्चार करत नाहीत. ऐका, तात्विक चिंतन, तात्विक कीर्तन ऐकण्याची समाजाला गरज आहे महाराज, गरज आहे. अभंगाच्या शब्दावर कीर्तन कमी होऊ लागले महाराज. तुम्ही जाणकार माणसं आहेत, फिरणारी माणसं आहेत. माझं काय, मी नोकरी करणारा माणूस आहे. मी जास्त फिरतही नाही, मी जास्त हिंडतही नाही महाराज. हो, हिंडतही नाही जास्त आणि फिरतही नाही. पण हल्ली अभंगाच्या शब्दावर बोलणं तुरळीक सापडतं. आम्हालाही कीर्तनाला गेल्याच्या नंतर असं कुठं कुठं म्हणतात, महाराज लोक हसले पाहिजे बरं का. मी काय तमासगीर नाही बा. लोक हसवायला, ते हसले तर हसतील, नाही तर नका हसतील. हसण्याचं हे साधन नाही, हसण्याचं हे माध्यमही नाही. हे जगत कल्याणाचं आणि आत्म उद्धाराचं माध्यम आहे. हास्य मजाक नाही, जोक नाही, अपशब्दाचा वापर कीर्तनात नसावा, वाचरट विनोद कीर्तनात नसावेत. तुम्ही कीर्तनात कितीही मोठे दृष्टांत सांगा, कुठलेही सांगा, ते किमान अभंगाला अनुसरून तरी. मला एकतर असं म्हणाला महाराज, अभंगावर तर काय कोणी बोलत, अभंग सोडून आम्ही 2 तास, अभंग चक्क सोडून द्यायचा आणि 2 तास काढून न्यायचे. चाललंय काय बुवा. तुम्ही माफी मागून बोलतो, जाणकार माणसं आहात. तुम्ही काहीही म्हणा, तुम्ही काहीही सांगा, मी असं सांगतो बुवा, पण ते त्या अभंगाच्या वळिंब्यात तरी, अरे ती वळंब्यात तरी आलं पाहिजे. एखादी भिंत चालू आहे आणि भिंतीला वळिंबा लावल्यावर ती भिंत इतकी मध्ये गेली, ते भिताड पडन का राहीन.
अरे मग ही इमारत आहे, ही भिंत नाही. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला उभारिले. हो, अरे तुकोबाराय कुठे? अरे ही इमारत अशी वाकडी तिकडी नाही गड्यांनो. ही इमारत, ह्या इमारतीला लागलेल्या वाळूचा कण सुद्धा विचारपूर्वक लागलेला आहे. नसेल उज्ज्वल करता येत, गालबोट तरी लागू देऊ नये. कीर्तनकार 2 तास काय बोलतो ह्याच्यापेक्षा 22 तास तो जीवनात कसा वागतो. मोठ्या बाबांचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही. हे महत्वाचं आहे महाराज, हे महत्वाचं आहे. नाही तर दुसरं एक आलंय, काय बघतीत माहित आहे का? ते काय असते रे, छोटा एक व्हिडिओ असते ना ते फोनवर, शॉर्ट. वाह क्या बात आहे, हे लय हुशार आहे भाऊ, हे एक नंबर आहे. त्याला दुसरं एक काहीतरी नाव आहे, काहीतरी म्हणतात की, काय म्हणतात रे, काय रील का विल काय म्हणतात त्याला, रील्स काय म्हणतात. कोणी सांगा मला, काय कोणाचं ऐकून सांग, मला येत नाही म्हणून मी तुम्हाला विचारायलो रे. कोणी सांगा. अरे काय भामटेव, जस काय तुम्ही आयुष्यात रील्सच पाहत नाही, मला काय माहित नाही काय, पाहून तुमचे डोळे सांगून राहिले ना मला. रात्र तुम्ही पाहता गाड्या, आणि माझ्याजवळ कायला खोटं बोलता, मला काय कळत नाही काय, मी इतका येडा थोडा आहे. सगळेजण पाहतात, ज्याच्याकडे फोन आहे ते सगळेच पाहतात. मी कधी पाहतो 2-5 मिनिटं, 2-5 मी मान्य करून राहिलो. देवाधर्माचं काहीतरी असेल चांगलं तर मी 2-5 मिनिटं पाहतो बा. पण 3-3, 4-4 घंटे फोन पाहू, फोन ही काळाची गरज आहे महाराज, काळाची गरज आहे, त्याच्या विना नाही चालू शकत. पण मला काय सांगायचंय, रील्स पाहतात. किती वेळाची रील्स आहे, किती मिनिटाची असते रे रील्स? 30 सेकंदाची. आणि ती इंस्टाग्रामवरची किती मिनिटाची असते? इंस्टावर असतात ना रील्स, अर्धा घंटा असते का इंस्टावर? किती असते? हा काय 1.5 मिनिटं 2 मिनिटं काय असेल ते, कमी वेळ असते, है का नाही? हुशार आहेत पोरं, हुशार आहेत बिचारे, रोज पाहतेत ना. पाठवून जायलंय सगळं, पाठवून गेलं बिचाऱ्याला सगळं. लय पाहत जाऊ नका पोरांनो, 10-15 मिनिटं दिवसातून पाहायला माझं काही म्हणणं नाही बरं का. आणि त्याच्यात पाहण्यासारखं बरंच काही आहे, नाही असं नाही, त्याच्यात चांगल्या बऱ्याच गोष्टी आहेत. मित्रांनो, तुम्ही माझे छोटे भाऊ, तुम्ही माझे बालसवंगडी, म्हणून मी तुम्हाला अंतःकरणातून सांगून राहिलो बरं का. नाही तर उगाचच तुमच्यावर हसविना हा माझा उद्देश नाही. तुम्ही कमीत कमी पहा, एवढाच माझा अंतःकरणापासून उद्देश आहे. विठाला रील्स पाहून, रील्स बरी वाटून राहिली त्यांनाच फोन करा. अरे 2च मिनिटाची रील्स आहे ती, बाकीचे 22 तास. हो, आणि किती तास होऊ लागले पुन्हा, 22 तास तो जीवनात काय करतो हे महत्वाचं आहे. हो, 23 तास उरलेले, आणि ते वरचे मिनिट जितके कितके होत असतील ते 60 मिनिटातले 2 गेले, किती राहिले रे? 60 मधून 2 गेले, किती राहिले? 58. 23 तास 58 मिनिटं आम्ही काय करतो आमच्या जीवनात, ते फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं जीवन चरित्र असावं, जो संत चरित्र सांगतो. थोडासा अधिकार लागतो महाराज त्यालाही, फार राहिलं नाही तर कुणीही कराव असं नाही. असंही होऊ लागलं, कीर्तनापुरतीच माळ घालण्यात येऊ लागली 2 तासापुरती, असं होऊ लागलं महाराज. असं होऊ नये. आम्ही सुद्धा अशा पद्धतीनं जाणावं. ज्ञान कमी असलं चालल, स्वरांची माहिती नसेल जास्त तरी चालल बुवा, पण आचरण नियमानं कसं असलं पाहिजे, चांगलं राहिलं बरं. तरी एखाद्या वेळेस सोहळ्यात गेल्याला पाहिजे का नाही कीर्तनकार? माऊलीचा सोहळा, देऊ, आळंदी, तीर्थयात्रा, काहीतरी माहित पाहिजे. उटी, गोवा इकडं जाणारा बाबा, विठ्ठला मग हे थोर आहे. साधू कसा आहे? थोर आहे. 3 वेळा सांगितलंय. मला सांगायचंय काय, संत चरित्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये एक अनुस्वार सुद्धा
विनाकारण दिलेला नाही. इथं एकाच शब्दाचा 3 वेळा वापर आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा आणि साधू थोर जाणा. कलियोगी विठाला राजकीय क्षेत्रातले महान व्यक्तिमत्व आपल्या या ठिकाणी आलेत. महाराजांचं काय नाव आहे? डॉक्टर चैतन्यजी लोखंडे, जे की खासदार साहेबांचे चिरंजीव आहेत. आपल्या जिल्ह्याचे खासदार, आणि त्यांनी त्यांच्या मुलाला या ठिकाणी पाठवलंय. धर्माश्रय, राजाश्रय, धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या समन्वयाने चालणाऱ्या बाबी आहेत महाराज. ज्या ठिकाणी धर्मसत्ता असते आणि ती राज्यसत्ता त्या धर्मसत्तेला धरून असते, ज्या ठिकाणी धर्म अंगीकारून राज्य चालविलं जाते. नाही तर आतापर्यंत राजे कोट्यावधी होऊन गेले. हो, छत्रपती शिवरायांचं का नाव आहे मला सांगा? ते राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, ते राज्य धर्माला अनुसरून होतं. आता हे राज्य सुद्धा मला तरी असं वाटतंय की धर्माला अनुसरून का कीर्तनात येऊन बसणारे चिरंजीव फार कमी आहेत. हो, नाहीतर सांगितलं असतं, पप्पा नो नेव्हर, आय कॅन गोइंग टू द गोवा, मुंबई, स्वित्झर्लंड अँड एव्हरीवेअर, बट आय कांट गोइंग टू द कीर्तन. नो 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 नो, आय कांट लाईक इट, मला ते आवडत नाही पप्पा, असं झालं असतं. परंतु असं न होता जे पाय कीर्तनाकडे येतात ते पाय मला तरी वाटतंय धन्यवाद देण्याजोगेच आहेत. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे खासदार साहेबांच्या. अशा प्रकारे महाराज विनाकारण स्तुती नाही करत मी कुणाचीच, बरं का. स्तुती किंवा निंदा कोणाची करावी? देवाचीच करावी. वर्णाविती थोरी एका विठोबाची, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. वर्णाविती थोरी विठोबाची, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. हो, आजकाल आयडॉल आहेत माणसाचे, पोरांचे, तरुणांचे. फलाने भाऊ, बिस्ताने दादा. हो, आयडॉल असायला पाहिजे, नसायला पाहिजे असं माझं मत नाही. प्रत्येकाच्या जीवनात आदर्श असावं. छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा आदर्श भगवान प्रभू रामचंद्र होते, आणि म्हणून त्यांनी ते स्वराज्य स्थापन केलं. आणि त्या स्वराज्यामध्ये सगळ्यांना आदर दिला, सगळ्यांचा सत्कार केला, सगळ्यांना न्याय दिला, आणि न्यायानं ते राज्य चालवलं. महाराज धन्यवाद देतात 3दा. का धन्यवाद देतात? ऐका. साधू भूतकाळात महान होते. आतापर्यंत कोणता काळ असा होता की त्या काळामध्ये साधू महान नव्हते? बोला. आतापर्यंत गेलेला कोणताही काळ काढा, त्या काळात साधू महानच होते. ज्यावेळी दशरथाच्या घरी कोण आले? विश्वामित्र आले. विश्वामित्र ज्यावेळी दशरथाकडे येतात त्यावेळी दशरथ राजा स्वतःच्या पायानं चालत नाही, धावत पळत जातात, धावत पळत जातात आणि विचारतात, पूज्य महाराज श्री, मी आपल्या कोणत्या सेवेसाठी पडू शकतो? मी काय करू शकतो आपल्यासाठी? सांगा. साधूला त्या काळातही मान होताच, साधूला आताही मान आहेत. साधू भूतकाळात थोरच होते, वर्तमानात थोरच होत आहेत, आणि भविष्य काळात सुद्धा साधू थोरच असणार. वर्तमान काळात सुद्धा आम्ही आज एका साधूची पुण्यतिथी साजरी करतोय. याच्यावरून आम्हाला कळते की साधू कसे आहेत? थोरच आहेत. साधू कसे आहेत? थोरच आहेत. आणि भविष्यात सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत साधू कसे राहणार आहेत? थोरच राहणार आहेत. मला काय सांगायचंय? 3 वेळा महाराजांनी का सांगितलं? एक साधू थोर वर्तमानासाठी, दुसरं साधू थोर भूतकाळासाठी, आणि तिसरं साधू थोर भविष्यासाठी. विठ्ठला म्हणून म्हणतात
साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आता कलियुगात तर साधू थोरच आहेत, द्वापार युगात साधू थोरच होते, सत्ययुगात साधू थोरच होते आणि त्रेतायुगात सुद्धा साधू थोरच होते. म्हणून पुन्हा पुन्हा सांगितले की साधू थोर आहेत. विठाला विठाला. एखादी गोष्ट फार अंतःकरणातून ज्यावेळी माणसाला सांगायची असते, फार अंतःकरणातून सांगायची असते, त्यावेळी सहज जर माणसानं विचारलं, एखादा उमेदवार एखाद्या माणसाच्या घरी गेला, सध्या थोडं वारं चाललंय म्हणून बोलायलो बरं का, एखाद्या माणसाच्या घरी गेला, तुम्हाला एक कामाला येईल भाऊ, हे ओळखून घ्या तुम्ही. तुम्ही जर एखाद्या माणसाला विचारलं, हो काका नमस्कार नमस्कार, कोणाला देताल मत, देताल का आम्हालाच, ते तोंडावर नाही म्हणेन का, नाही ते म्हणेन बर देऊ. समजून जायचं की हे आपल्या पॅनलचं, समजून जायचं. आणि एखाद्याला आपण नमस्कार केला, काका होईल का आमच्यावर मताची कृपा, अरे का नाही होणार, का नाही होणार, वा तुम्हालाच देऊ. आम्ही तुम्ही काय वेगळेत का, आपण काय वेगळेत का, तुमची नाही आमची सर्वांची पार्टी आहे, आमची सर्वांची पार्टी आहे, सगळ्या लोकांची पार्टी आहे, सगळ्या समाजाला धरून चालणारी पार्टी आहे, सगळ्यांची. अहो आम्ही सगळेजण आमच्याच पार्टीला, तुमच्याच पार्टीला, आपल्या सर्वांच्या पार्टीला काय करू, मत देऊ. असं त्रिवार ज्यावेळी तो मतदार सांगतो, त्यावेळी काय असतो, त्याच्या बोलण्यात सत्यता असते. साधू थोर आहेत हे महाराज तीनदा सांगतात, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं हे कारण आहे, अरे हे त्रिवार सत्य आहे की साधू थोर आहेत. विठाला विठाला. हो महाराज एवढं तीन तीन वेळेस सांगू लागलात, साधू थोर आहेत, साधू थोर आहेत आणि साधूच थोर आहेत. याचं काय कारण आहे, कशामुळे म्हणताय एवढे तीन तीन वेळेस की साधू थोर आहेत. अभंगाच्या तिसऱ्या शरीराचा भ्रम नेनो कदा, शरीराचा भ्रम नेनो कदा, नेनो कदा, नेनो कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. शरीराचा भ्रम नेनो कदा, मनातून टाळ्या वाजल्या पाहिजे एकदा. वा आता मला तर असं वाटायला लागले दोन्हीचं मिळून एकच कीर्तन करावं की. आता जी उभा ठेवलंय ही असंच संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत. मला काय, मी 8, 9, 10, 12 तास ड्युटी करणारा माणूस आहे देवा. 12 तास मी काम करणारा माणूस आहे. मला काही चिंता वाटत नाही. मी असाही प्रवास करून आलो. काल तर मी तुळजापूरहून आलो. मला फोन आला होता आपल्यातल्या कुणाचा तरी, कुठे आहेत बाबा. मी म्हणलं तुळजापुरात आहे. हो तुळजापुरात होते का, वा 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 क्या बात आहे.
भेट होऊ शकली असती महाराज. मग तिथून आलो, तिथून इथपर्यंत आलो. हो, आणि मग एवढं फिरून सुद्धा मला त्याचं काही वाटत नाही. आणि कार्यक्रमात कितीही वेळ जाऊ द्या, तुम्ही फक्त आळुके पिळुके, मला तर वाटत नाही कोणी झोपला असेल म्हणून. कुणीच झोपलं नाही महाराज. किती संप्रदायावर प्रेम करणारे माणसात तुम्ही. मला खरंच कौतुक वाटते बरं का तुमचं. हो, अरे काहीतरी गप्पा गोष्टी कीर्तनात सांगितल्याच्या नंतर कदाचित माणसं जागे असतील सुद्धा, पण जे कीर्तन अभंगाच्या शब्दावर होतात त्या कीर्तनाला चित्त देऊन ऐकणारे श्रोते आम्हाला तरी कुठं शोधून सापडणार आहेत? कुठं शोधून सापडणार आहेत? जिथं गेल्याच्या नंतर आमच्या पुढं फरमाईश होते, बाबा असं असं असंच बोला. मी म्हणतो बा तसं 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 मला काही जमत ना. आता मला जे येतंय तेच बोलावं लागेल ना. तुम्ही जर म्हणला की निस्ते विनोदच सांगा, काहीही सांगा, गप्पा, मला गप्पा मारताच येत नाही, तुम्ही मारू कुठून? विठ्ठला विठ्ठला का थोर आहेत महाराज हे साधू? कशासाठी थोर आहेत? का बरं या साधूंना एवढं थोर पण देण्याचं काय कारण आहे? काय कारण आहे? काय कारण आहे महाराज? ऐका, समता आम्ही पुस्तकांमधून वाचली असेल, समतेच्या आम्ही गप्पा ऐकल्या असतील, ओ आम्ही भाषणांमधून समता ऐकली असेल. ओ हम ए करेंगे, हम ओ करेंगे, हम फलाना करेंगे, हम बिस्ताना करेंगे, असं आम्ही ऐकलं असल बाबा. पण तशा पद्धतीनं वागणारे फार कमी आहेत महाराज, फार कमी आहेत. माफी मागून बोलू का, आपल्याच मुलाला मोठं करणारे भरपूर राजकीय पुढारी भेटतील. आपल्याच मुलाला मोठं करणारे भरपूर राजकीय पुढारी भेटतील. आपल्या जावयाला तिकीट देणारे भरपूर भेटतील. आपल्या जवळच्या लोकांना फंड देणारे भरपूर भेटतील. माझ्या ज्ञानोबारायांनी कुणाला फंड दिला हो? माझ्या ज्ञानोबारायांनी चोखोबारायांना फंड दिला हो. माफी मागून बोलतो, माझ्या ज्ञानोबारायांनी कुणावर कृपा केली हो? माझ्या ज्ञानोबारायांनी नामदेवावर कृपा केली हो. माझ्या ज्ञानोबारायांनी कुणाला आलिंगन दिलं हो? ऐका, माझ्या ज्ञानोबारायांनी गोरोबा काकाला आलिंगन दिलं, चोखोबारायांना आलिंगन दिलं. शूद्र समाजला जायचा समाज, ऐका, उच्च वर्णात जन्मले ज्ञानोबाराय आहेत, ज्यांना स्थान नाही जवळ यायचं, ज्यांना स्पर्श करायचं, ज्यांच्या जवळ जायचं. अरे आजच्या काळामध्ये समतेच्या गप्पा मारणं सोपं असेल कदाचित, पण काय काळ होता तो महाराज. ज्ञानोबारायांनी आलिंगन द्यावं चोखोबारायांना, ज्ञानोबारायांनी पायावर मस्तक ठेवावं चोखोबारायांच्या. ज्ञानोबारायांच्या अंतःकरणाच्या उदात्तेची काय किमया आहे महाराज, काय किमया आहे. ज्ञानोबाराय महान आहेत, ज्ञानोबारायांचं अंतःकरण विशाल आहे, महान आहेत ज्ञानोबाराय. कधीच कुणाच्याच यातीचा कुळाचा विचार केला नाही महाराज. न पाहियाती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहियाती कुणाच्या जातीचा, धर्माचा, गोत्राचा विचार न करता सर्वांना सर्वत्र समबुद्धयः, सगळ्यांना अंतःकरणात स्थान देणारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय, सगळ्यांना समान लेखणारे. आज आम्ही म्हणू कदाचित सगळे समान आहेत, सगळेच श्रेष्ठ आहेत. आजच्या काळात ते ठीक आहे, ज्या समाज सुधारकांनी समतेसाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांना पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. मला अजिबात कुणावरही आक्षेप घ्यायचा नाही. पण ते कधी झाले? 19व्या शतकात झाले महाराज. अरे 12व्या शतकात सांगावं ज्ञानोबारायांनी, विधे निषेधन पाळी, कुळाचार न सोडी, अभिमान न सांडी स्वजातीचा. 12व्या शतकात ज्ञानोबारायांनी सांगावं की जाती व्यवस्था भेद भाव
सगळं काही संपलंय. ज्ञानोबारायांनी त्या काळात सांगावं, ही फक्त एक माऊली आणि एक आईच करू शकते सगळ्यांवर कृपा. म्हणून ज्ञानोबाराय आई आहेत आणि म्हणून ज्ञानोबारायाच्या सहवासाचा तो आनंद विशद करतात. नामदेव महाराज सांगतात, इह लोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा जो शरीराला सुद्धा सत्य मानित नाही, ऐका, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. ब्रह्म सत्य आहे, जग खोटा आहे. शरीर सुद्धा काय आहे? खोटा आहे. अरे पंचमहाभूतापासून बनलेली ही काया आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशापासून निर्माण झालेलं आहे शरीर आहे महाराज, हे सुद्धा खोटं आहे. एक दिवस जाणार आहे. असे ते संत असतात, असा त्यांचा सहवास असतो. एकदा संप्रदाय प्रेमानं भजन करावे. ठोबा संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर आहेत, साधू थोर आहेत आणि साधू थोर आहेत. का थोर आहेत? अपपर भेद नाही. स्वतःच्या शरीराला सुद्धा ते सत्य मानित नाहीत. स्वतःच्या कायेला सुद्धा ते त्याच्यामध्ये सुद्धा. आमच्याकडे एक महाराज होऊन गेले, महाराज मोतीराम महाराज. महाराजांना परिचित आहे परंपरा, महाराज फिरलेले आहेत चौकडं. मोतीराम महाराजांच्या पायामध्ये एक घाव लागला आणि तो घाव वाढत वाढत गेला. आपण तसं करा मी असं सांगत नाही, पण शरीराकडे पाहण्याचा महाराजांचा काय भाव होता, काय भाव होता ते सांगतोय. शरीराला घाव लागला, पायाला पट्टी बांधली आणि मग कुणीतरी काय केलं, त्यांच्या शिष्यांनी ती पट्टी काढली आणि त्या पट्टीमधून, त्या जखमेतून त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या होत्या. त्या पायामध्ये त्या बाजूला काढल्या. ऐका, त्या आळ्या बाजूला काढल्या महाराज. सत्य गोष्ट आहे, फार वर्षांची नाही, फार वर्षांची नाही. आत्ताच्या काळात माझ्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आहे. माझे आजोबा होते ते पट्टी खोलायला आणि बांधायला. लांबचं सांगत नाही, पुस्तकातलं वाचलेलं नाही, मला कळालेलं, परंपरेनं माझ्याकडे आलेलं सांगतोय. आणि त्यांनी ती पट्टी काढली आणि मधून त्या आळ्या काढल्या बाजूला. महाराज झोपीतून उठले आणि जसे झोपीतून उठले तसं त्यांनी सगळ्यांवर रागावले आणि म्हणले, अरे ती पट्टी बांधा अगोदर आणि या आळ्या कुठल्या काढल्या? तुमच्या पायातल्या. जशाच तशा पायात टाका. हा पाय माझा आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? महाराज हे बोलणं कसं आहे? सोपं आहे, हे बोलणं सोपं आहे. पण आता आमची काय अवस्था आहे? सकाळी एक ऍसिडिटीची गोळी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडणं होत नाही. ही कीर्तनकारांची अवस्था आहे महाराज. बाकीच्यांचं सोडा, ही आमची अवस्था आहे. खरं सांगायला काय हरकत आहे? माझी स्वतःची अवस्थाची आहे. 2-4 दिवसात एक का होईना ऍसिडिटीची गोळी घ्यावी लागते महाराज. आम्ही घेतो. महाराजांचं जर ते डोळ्यापुढे उभा केलं ना महाराज चित्र, काय वाटल, काय होतं सांगा. माणसाचं काय होऊन जायला पाहिजे.
बाहेर काढलेल्या आळ्या आत टाकायला लावल्या आणि त्या आळ्यांना खाण्यासाठी साखर वरून टाकायला लावली. काय अंतःकरण विशाल आहे. या शरीराला सुद्धा जे माझं म्हणत नाहीत, ते माझं म्हणत नाहीत, त्यांना काय म्हणावं? साधू म्हणावं. अशाच एका महान साधूची पुण्यस्मरणाचा हा सप्ताह आहे. आपण सर्वजण तो असणारा अंतःकरणपणे पाड पाडित आहात. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. विठाला विठाला. आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे गाय असते का नाही, गाय, आता या संतांची तुलना, संतांच्या गुणधर्मांची जर तुलना करायची ठरवली तर ते कशाही पेक्षा श्रेष्ठच आहेत असणार आहेत महाराज. हो, कशाही पेक्षा हो श्रेष्ठच असणार आहेत महाराज. त्याच्यामुळं त्याच्या सारखं नाही म्हणलं. मृदू सबाय नवनीत तैसे सजना मृदू सबाय नवनीत. कसं आहे? नवनीत आहे. नवनीत म्हणजे लोणी. ते लोणी आहे. आणि ते कसं आहे? आतून बाहेरून जसं आहे तसं काय आहे? अंतःकरण आहे साधूचं, सज्जनाचं. असे महान साधू आहेत, महान साधू आहेत, महान साधू आहेत. ओ महाराज, गाय कधी विचार करत नाही मला माझ्या लेकरापुरतं दूध द्यायचंय, दुसऱ्याला मी देणार, असं गाय विचार करते का? नाही करत महाराज. ओ सर्वांना देते. झाड कधी विचार करत नाही मला ज्यानं लावलंय त्यालाच सावली देणार. दुसरा जर माझ्या खाली येऊन बसला तर मी त्याला लगेच सटके, असं विचार करते का झाड? विचार करत नाही महाराज. वृक्षाचा गुणधर्म आहे की खंडावया घाली गाव घाली, लावणी जयाने केली. जनक, अरे जन तोडायला आलंय का नाही? तोडायला दुपारपर्यंत त्याच झाडाखाली बसून, त्याच झाडाखाली जेवण करून तेच माणूस ते झाड तोडतो. झाड कधी विचार करत नाही मी याला सावली कशी देऊ, हा तर माझ्यावर घाव घालायला आलाय. संत असे असतात महाराज, संत असे असतात. एक दृष्टांत देऊन अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. नाम मन गाय दूध एक नाम मन गाय दूध एक दूध एक सार नाम गाय दूध एक सार नाम मन गाय दूध एक नाम मन गाय दूध एक नाम गाय दूध एक सार नाम गाय दूध एक सार साधु निरंतर वरते जैसा साधु निरंतर वरते जैसा वरते जैसा साधु दूर जाना साधु दूर जाना साधु दूर जाना साधु निरंतर वरते तैसा साधु निरंतर वरते तैसा वरते तैसा साधु दूर जाना साधु दूर जाना साधु दूर जाना साधु दूर जाना ओ साधु दूर जाना कलियुगी
कलियुगी युगी साधु दोन दान कलियुगी कलियुगी साधु दोन दाना कलियुगी साधु थोर कलियुगी कलियुगी साधु थोरदा साधु थोरदा ना कलियुगी बांधी कोली महाल माडी झोपडीत माझी कुळा चालनावाने भक्ती चाले थोरी भक्ती चाले थोरी हे चंद्रमा देवा दबलटी अंतबी देवावा पंढरीच्या पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा अर्ज माझा घ्यावा साधू थोरदा साधू थोरदा साधू थोरदा साधू थोरदा वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. तस वाह क्या बात है, वाह क्या बात है, आणि वाह क्या बात है. असा आहे ते. विनाकारण होत नाही महाराज, त्याची संगती करावी लागते. विनाकारण होत नाही महाराज, त्या स्वरांचा अभ्यास करावा लागतो. विनाकारण होत नाही महाराज, टाळ्या विनाकारण मिळवता येत नाहीत. कौतुक विनाकारण संपादन करता येत नाही. ओ नाहीतर पापाचे कळप पळणारे का पापाचे कळप तर किती आहेत महाराज, किती आहेत. हो विनाकारण होत नाही. चार चांगले शब्द ऐकण्यासाठी संतांच्या सहवासातच यावं लागतं. कुणी कौतुक करावं म्हणून नाही. हो आता बसलेला एक एक माणूस वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण. अरे वक्ता कुणामुळे आहे? अरे तुम्ही प्रभू महेशाची या मूर्ती आहात म्हणून तर आमच्या सगळ्यांचं चाललंय. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा गड्यांना, लोकांसाठी तर कोणीही वाजव. आमचं हे बोलणं, आमचं हे गायन, आमचं हे वाजवणं, कीर्तन सुरू झालं तसं तर हे चाललंच आहे ना. हे तर महानच आहे हो, ह्यांची साधना आहे. पण हे कुणामुळे आहे? अरे तुम्ही ऐकतात म्हणून तुमच्यामुळे आहे. तुम्हाला का कामं नाहीत का काय? मला माहित आहे बाबा, तुम्ही फार बिझी माणसं आहात, फार बिझी माणसं आहेत, फार व्यस्त माणसं आहात. या जगात कुणाला वेळ आहे हो परमार्थासाठी, सत्कार्यासाठी, दान धर्मासाठी. पण तरी सुद्धा आपल्या गावामध्ये परमार्थ वाढता ठेवून आपण या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी इतका वेळ देतो, इतका वेळ देतो. ही खरंच मोठी गोष्ट आहे महाराज, ही सामान्य गोष्ट असू शकत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा साधूंची संगती केली पाहिजे. कशा साधूंची? ओ आमच्या लखनगिरी महाराजांसारख्या साधूंची. कशा साधूंची? विश्वमाऊली ज्ञानोबा रायांच्या सारखी.
कशा साधूंची? नामदेव महाराजांच्या सारखी अशा महान साधूंची संगती आम्ही आमच्या जीवनात केली पाहिजे. एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि ते म्हणले, बाबा मी एका साधूची संगत केलती हो, लय जवळून मला ते साधू आवडत होते बाबा, पण ते साधू आता तुरुंगात येतो बाबा. मी म्हणलं, गड्या ते साधू नव्हते, ते साधूच्या वेशात कोण होते? संधी साधू. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी साधू अंगा लावूनिया राख डोळे झाकुनी. आता असं झालं महाराज, साधू कोणाला म्हणायचं? मी म्हणलं, बाबा कोणाच्या नादाला लागायची काही गरज? मला साधू दाखवून द्या, साधू दाखवून द्या, मी त्याला शरण जाईल, मी त्याला अंतःकरणात साठवी, मी त्याचा संग करील. बाबा तुम्ही आहेत का साधू? मला. मी म्हणलं, नाही गड्या, मी कसला आलो रे साधू? मी नोकरी करून उपजीविका करणारा माणूस, मी संतांचे 4 शब्द वाचून तुमच्या पुढे जशास तसे मांडणारा माणूस, मी कसला आलो साधू? मी साधू नाही. मग कोण आहे साधू? ज्ञानेश्वरी आहे साधू. कोण आहे साधू? गाथा आहे साधू, गाथा आहे. तुकोबारायांचा गाथा, मूर्तिमंत तुकोबाराय आहेत. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी नाही ज्ञानोबारायच आहेत. ज्ञानेश्वरी आम्हाला बोलेल का बाबा? बोलणार, का नाही बोलणार? तुम्ही तिला बोला, तुमच्या जीवनातले प्रश्न त्या ज्ञानेश्वरीला विचारा. मी तरी विचारतो, माझ्या जीवनातले प्रश्न, माझ्या जीवनात खूप दुःख आहेत, माझ्याही जीवनात खूप कष्ट आहेत, खूप त्रास आहे. माझा स्वानुभव सांगतोय मी, कीर्तन सांगत नाही महाराज, स्वतःचा अनुभव सांगतो. ज्या ज्यावेळी मनाला वाईट वाटतं, दुःख वाटतं, क्लेश वाटतो, त्यावेळी ज्ञानेश्वरी घेऊन बसा. ज्ञानोबारायांची एक एक ओवी आमच्या सोबत संवाद साधी. लोक सांगणार नाहीत, ऐका, लोक तुमचे अश्रू पुसणार नाहीत. अरे लोकांजवळ रडाल तर लोक सांगतात, अरे रडकाय, स्वतःच्या अडचणी सांगतो. याच्या बायकोने याला असं बोललं, याचे मायबाप त्याला असं करतात, त्याचे पाहुणे रावणे त्याच्यासोबत असं वागतात, अरे असं आहे म्हणून तुमच्या चाड्या चुगल्या सांगतील. महाराज ज्ञानेश्वरीला सांगा, ज्ञानेश्वरी तुम्हाला बोलेल, ज्ञानेश्वरी कवटाळून घेईल, ज्ञानेश्वरी हृदयाला लावेल. तुकोबारायांचा गाथा, ओ नामदेव महाराजांचा गाथा आम्हाला आमच्या अंतःकरणात जागा देईल. असे संत असतात, गायी सारखे असतात, वृक्षासारखे असतात, हेच सांगतात. आणि अशा संत साहित्याची कास आपण सर्वांनी धरावी. असा संत साहित्याचं सानिध्य आम्ही आमच्या जीवनात सर्वांनी करावं. हेच या अभंगातून महाराजांनी आम्हा सर्वांना सांगितलंय. वेडा वाकडा बोललो तुमच्या पुढं, काही चुकून शब्द गेला असेल क्षमा करा. जर काही आवडीचं असं वाटलं असेल, बरं काही वाटलं असेल, चांगलं आहे असं काही वाटलं असेल, माझे शब्द नाहीत, सद्गुरूंची कृपा आहे, ज्ञानोबारायांची कृपा आहे, नामदेव महाराजांची कृपा आहे, त्यांच्याच आशीर्वादानं बोललो. काही चुकून गेला असेल तो मात्र माझ्या वाणीचा दोष आहे. मी तुमच्या पुढं हात जोडून पदरपासून क्षमा मागतो. माझा चुकून गेलेला शब्द माझ्या पदरात टाका. क्षमा प्रार्थी आहे, क्षमेचा याचक आहे. हो महाराज, आणि आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये संत साहित्याला विशाल अंतःकरण करून स्थान द्यावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली